हॅपी जर्नी. हो, तुम्हालाच. काय प्रवास नाही करत आहात? खरंच असं वाटतं तुम्हाला? आपण जन्माला येतो तेव्हाच आपला प्रवास सुरू होतो आणि तो संपेपर्यंतच्या काळालाच तर आपण आयुष्य म्हणतो. हा, पण आज मला सुद्धा तुमच्याकडनं याच विशेष हवे. आज अक्षय तृतीयेच्या शुभदिनी मी माझ्या आयुष्यातल्या एका खास प्रवासाला सुरुवात करतोय. आणि हा प्रवास आहे ना, तुमच्याशिवाय, तुमच्या शुभेच्छांशिवाय आणि तुमच्या साथीशिवाय अपूर्णच आहे. वाव, म्हणजे हा प्रवास फक्त माझ्या एकट्याचा नाही तर आपल्या सगळ्यांचा मिळून आहे. आणि हे ऐकून आहे ना, मी आता तुमच्यापेक्षा जास्त एक्साइटेड झालोय. काय असणार आहे हा प्रवास? तसं बघायला गेलो तर आपल्या प्रत्येकाची आवड निवड, आपले विचार, आपली स्वप्न, आपले संघर्ष, आपल्या समस्या, आपले नोकरी व्यवसाय, आपल्या जबाबदाऱ्या, आपली जीवनशैली, आपले मित्रपरिवार, आपलं कुटुंब, अगदी आपलं डेली रुटीन सुद्धा खूप वेगवेगळं आहे. पण तरीही एक गोष्ट आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे आणि ती म्हणजे आपण आपलं आयुष्य खूप छान जगतोय. अगदी सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचं झालं तर आपण जगतो म्हणजे आपण श्वास घेतो, तो फुफ्फुसांमध्ये जातो, त्यातला ऑक्सिजन रक्तात मिक्स होण्यासाठी हृदयात जातो आणि हे ऑक्सिजन युक्त रक्त शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवण्यासाठी हृदयामध्ये कंपन होतात. कंपन, व्हायब्रेशन्स, स्पंदन. म्हणजे आपण जरीही वेगवेगळे जगत असलो तरी आपल्या प्रत्येकामध्ये ही स्पंदनं होतात. झेनजीच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण सगळे जण वाईब करतो. असं कधी अनुभवलंय का की एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि आपल्याला एकदम छान, प्रसन्न, पॉझिटिव्ह वाटायला लागलं, तर काही ठिकाणी उगाच उदासपणा वाटतो, कधी एकदाच्या इकडनं निघतोय असं होतं. कारण त्या ठिकाणी असलेले व्हायब्रेशन्स, लहरी, आणि या लहरी, हे व्हायब्रेशन्स सगळीकडे वेगवेगळ्या रूपात असतात. तशाच आवाजाच्या लहरी, एका ठिकाणी निर्माण झालेला आवाज हवेच्या माध्यमातून कंपन, व्हायब्रेशन्स करत दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. आणि म्हणूनच आपण घेऊन आलो आहोत स्पंदन, अ व्हॉइस फ्रॉम हार्ट. या हृदयीचे त्या हृदय, अगदी आपल्या हृदयाला भावणारी, हृदयाला वाटणारी, हृदयापासून निघालेली ही स्पंदनं अत्यंत प्रामाणिकपणे, मग कधी विचार, वाक्प्रचार, लेख, कविता, कथा, कादंबरी, छानसं साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, अगदी अन्न, वस्त्र, निवारा, देहापासून ते देवापर्यंत आणि मध्ये लागणाऱ्या देशासाठी सुद्धा. तर कधी शुभेच्छा, सेलिब्रेशन्स, इमोशन्स, रिलेशन्स, ॲक्शन, रिॲक्शन, फिक्शन, रियालिटी, केमिस्ट्री, हिस्ट्री, या सगळ्यांमार्फत आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असेल. मला खात्री आहे की आपल्या या प्रवासाला तुम्ही लाईक करून शुभेच्छा तर द्यालच, पण ह्या प्रवासाचे साक्षीदार बनण्यासाठी आणि हा प्रवास अखंडपणे आपल्या डोळ्यात देखत चालू ठेवण्यासाठी आपल्या स्पंदना, अ व्हॉइस फ्रॉम हार्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेल आयकनवरती नक्की क्लिक करा. लवकरच भेटू. तोपर्यंत हॅपी जर्नी.